आता एका वर्गामध्ये रोहनच्या सुरुवातीपासून 7वा आणि शेवटून 26वा क्रमांक आहे. आता समजा अशी वर्गामध्ये अशी रांग असेल है ना, सुरुवात आणि शेवट म्हटलं ना, मग सुरुवातीपासून रोहनच्या 7वा क्रमांक आहे. कितवा? 7वा. म्हणजे वरून मोजला त्याला 1 2 3 4 असा कितवा भरला तो? रोहन 7वा. रोहनचा है ना, इथं असून तो 7वा वरून मोजला आणि शेवटी रोहनला मोजलं, तो कितवा निघाला? 26वा. म्हणजे 1 2 3 रोहनला हात लावला आपण है ना, रोहन शेवटून आला 26वा. ओके चला, म्हणजे लक्ष द्यायचं पहा. सुरुवातीपासून 7 आणि शेवटून 26 रोहन. याचा अर्थ रोहनच्या आधी 2 लॉजिक आहे, मी दोन्ही सांगतो. ठीक, याच्या समोर रोहनच्या समोर किती जण बसले असन? 6 जण बसले असन है ना. रोहनच्या समोर 6 लोक बसले आणि रोहन एक स्वतः. रोहन शेवटून कितवा आहे? 26वा. याचा अर्थ रोहनच्या माग किती जण बसले असेल? 25. बरोबर ना, 25. म्हणजे एक लॉजिक असं लागते पहा, 6 समोरचे प्लस एक स्वतः रोहन प्लस मागचे किती जण? 25. असे टोटल त्या रांगेत एवढे लोक असतात. समजलं? ठीक. मग किती रे? 6 आणि 1 7, 25 अधिक 7 किती होते? 32. म्हणजे टोटल रांगेत किती लोक असेल? 32 लोक किंवा 32 विद्यार्थी. ओके, हे झालं एक लॉजिक. दुसरं लॉजिक पडलं आणि नेहमी दुसऱ्या लॉजिकनं सॉल्व्ह करायचं. पण केव्हा केव्हा एखादा प्रकार असा असेल की याही लॉजिकचं काम पडत है ना, म्हणून सांगून दिलं की सुरुवातीपासून 7वा म्हणजे त्याच्या समोर 6 लोक, स्वतः एक रोहन, शेवटून तो 26वा म्हणजे त्याच्या मागे किती जण? 25 जण है ना. ठीक, मग ते 25 स्वतः रोहन आणि 6 टोटल किती? 32. पण या प्रकारच्या गणिताला नेहमी याच पद्धतीनं सॉल्व्ह करणे पहा. ठीक आहे, काय करायचं? सुरुवातीपासून 7वा शेवटून 26वा. नेहमी दोघांची काय करायची? बेरीज. ती बेरीज किती आली? 33. आता पहा, या 7 मध्ये पण रोहन आहे, या 26 मध्ये पण रोहन आहे. रोहनला कुठेही एका ठिकाणी ठेवा ना है ना, डबल मोजलं ना आपण. म्हणून आपण काय करायचं? आलेल्या बेरजेतून -1 म्हणजे नक्कीच रांगेत टोटल किती जण आहे? 32 जण. बस असं सॉल्व्ह करायचं. ठीक, घ्या मग लिहून घ्या. एका खेळाडूचा खालून 20वा क्रमांक आणि वरून 25वा क्रमांक. मग ते पहिलं लॉजिक लावायचं नाही, डायरेक्ट कसं करायचं? तर एकूण खेळाडू किती, म्हणून एकूण खेळाडू है ना, खेळाडू कसं निघते? तर खालून कितवा क्रमांक आहे? 20वा. अधिक वरून कितवा क्रमांक आहे? 25वा. या दोघांची काय करायची? बेरीज. म्हणजे 20 आणि 25 ची बेरीज किती झाली? 45. आलेल्या बेरजेतून प्रत्येक वेळेस -1. का? कारण या 20 मध्ये पण जो खालून आहे 20 मध्ये पण त्याला मोजलं, 25 मध्ये पण त्याला मोजलं, म्हणून प्रत्येक वेळेस एक काय करायचा? मायनस. म्हणून एकूण खेळाडू किती? तर किती मग? 44. असं करायचं. बस आलेल्या बेरजेतून -1 टोटल खेळाडू सापडते 44. ठीक, लक्ष द्यायचं पहा. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून 11वा क्रमांक आणि शेवटून 31व्या क्रमांक. म्हणजे इथं 2 लिस्ट लागल्या पेपरला. एक उत्तीर्णची लिस्ट आहे है ना, आणि एक अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची लिस्ट आहे. एक अनुत्तीर्ण. ओके, अनुत्तीर्ण अशा 2 लिस्ट लागल्या त्या वर्गात. मग उत्तीर्ण स्पष्ट वाक्यात म्हणजे प्रश्नात उल्लेख आहे की उत्तीर्ण विद्यार्थी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून 11व्या क्रमांकावर, म्हणजे वरून मोजली 11वा प्लस शेवटून मोजली तिला 31वा. मग या दोघांची काय करतो आपण? बेरीज. मग किती होतंय बेरीज? 42 है ना. पहा, 1 आणि 1 2, 3 आणि 1 4. पण आलेल्या बेरजेत प्रत्येक वेळेस काय करतो? -1. कारण या वरून 11व्या मध्ये मानसीला मोजलं आणि शेवटून 31 मध्ये पण मानसीला मोजलं है ना. ठीक, म्हणून बेरीज करायची. आलेल्या बेरजेतून -1 म्हणजे टोटल उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये किती विद्यार्थी आहे? 41 है ना टोटल. आणि जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती दिली? 8. म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थी किती दिले? 8.
तर टोटल परीक्षेला है ना एकूण विद्यार्थी किती बसले होते, तर एकूण विद्यार्थ्याची संख्या हे उत्तीर्ण झालेले 41 लोक आणि हे अनुत्तीर्ण झालेले 8, असे टोटल गणिताचं उत्तर काय असेल 49. ओके, चला घ्या मग लिहून 49. विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या, एकच रांग आहे म्हणजे एक रांग आहे विद्यार्थ्याची, या एका रांगेत जो बरोबर मधोमध आहे उभा आहे एक विद्यार्थी, या उभा असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक 11 हा येतो, म्हणजे मधात उभा आहे म्हणजे साहजिकच तो वरून सुद्धा 11वा येतो आणि खालून सुद्धा तो कितवा येतो 11वा येतो. मग याच्या आधी 10 आणि 10 20 आणि स्वतः तो 21 असंही करू शकता. किंवा दुसरं लॉजिक 11 प्लस 11 किती आले 22 आणि तो 2 वेळेस आला म्हणून 1 मायनस, टोटल रांग किती मग 21 विद्यार्थ्यांची टोटल रांग. नक्की एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत है ना. मग एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहे है ना. आणि उदाहरणार्थ 10 विद्यार्थी असेल तर 10 काय रांगा असेल. ओके, ठीक. आता गणित काय म्हणते, निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून, आता निलेश माहित नाही आपल्याला ही किती रांगा आहे है ना. ठीक, निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून, म्हणजे एकदम या कोणत्यातरी मधल्या रांगेत आणि तेही मध्यभागी उभा आहे, म्हणजे त्याच्या पुढे जेवढे विद्यार्थी आहे तेवढेच मागे आहे, जेवढेच इकडे साईड नसेल तेवढेच इकडे साईड नसेल, येते लक्षात, कारण तो एक्झॅक्ट मधात बसलाय है ना. ठीक, आता त्याचा क्रमांक 11वा आहे म्हणजे त्याला वरून मोजा तो 11वा येते, खालून मोजा तो 11वा येते. लक्षात येत आहे, म्हणजे वरूनही 11 खालूनही 11, म्हणजे रांगेत एका रांगेत किती विद्यार्थी हे समजते. मग एका रांगेत किती विद्यार्थी, तर 11 प्लस 11 किती होते 22 मायनस 1, एका रांगेत विद्यार्थी आहे 21. ओके, म्हणजे एका रांगेत 21 विद्यार्थी आहे. मग अशा रांगा किती असेल 21. एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा, म्हणजे 21 विद्यार्थी आणि 21च काय असेल रांगा है ना. ठीक, म्हणून टोटल विद्यार्थी किती, तर 21 गुणिला 21 किती रे 441, म्हणून कवायतीत टोटल विद्यार्थी किती असेल तर 441 असं करू शकता. ठीक, घ्या की शाळेतील पटांगणात विद्यार्थ्यांच्या 13 रांगेपैकी एका रांगेत जॉन दोन्ही बाजूंनी 23व्या क्रमांकावर आहे. एका रांगेत टोटल रांगा किती आहे 13, एका रांगेतलं दिलाय ना. मग एक रांगेत कशासाठी दिलं असेल की या एका रांगेत किती विद्यार्थी आहे हे काढायसाठी. जॉन हा एका रांगेत दोन्ही बाजूंनी 23व्या क्रमांकावर आहे, म्हणजे तो वरूनही मोजला तरी 23वा, खालूनही मोजला तरी 23वा. म्हणजे काय शोधता येते की एका रांगेतील है ना विद्यार्थी, हे निघाल ना, एका रांगेतील विद्यार्थी किती विद्यार्थी आहे तर 23 प्लस 23 किती 46 आणि मायनस 1, टोटल एका रांगेत किती विद्यार्थी आहे 45. एका रांगेत अशा किती रांगा आहे 13. म्हणून कवायतीस एकूण विद्यार्थी किती असं म्हणते ना, किंवा त्या पटांगणात एकूण विद्यार्थी किती, तर टोटल एका रांगेत 45 विद्यार्थी, अशा 13 रांगा, 45 गुणिला 13, 13 पंच आणि 13 आणि 6 2 8 585, तर एकूण विद्यार्थी आहे 585. चाल द्या लिहून. मग एका रांगेत गिरीश असा बरोबर मध्यभागी उभा आहे ना, मध्यभागी, त्याच्या डावीकडे म्हणजे जिकडे त्याचा डावा हात असेल डावीकडे आणि त्याच्या उजवीकडे असं गणित आहे. म्हणजे गिरीश बरोबर मध्यभागी उभा आहे, मग त्याच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर राणी आहे आणि त्याच्या उजवीकडे 11व्या क्रमांकावर मोहिनी आहे आणि तो मध्यभागी आहे. पहा, म्हणजे एक रांग आहे अशी
मग त्या रांगेत तो इथं गिरीश बरोबर मध्यभागी आहे है ना, गिरीश ओके बरोबर मध्यभागी आहे. आता नेहमी आपण उत्तरेकडे तोंड करत असतो, तर हा डावा घ्या हा उजवा घ्या, ठीक आहे ओके. मग हे झालं उजवीकडे आणि हे झालं डावीकडे. बाय डिफॉल्ट बैठक व्यवस्थेमध्ये उत्तरेकडे तोंड करून असतो आपण बाय डिफॉल्ट. जर उल्लेख असेल दक्षिणेकडे तर मग दक्षिणेकडे तोंड करून बसायचं, नाही तर बाय डिफॉल्ट वरची दिशा कोणती असते, उत्तर, ठीक आहे ओके. इंटरनॅशनल है ना, ठीक, वरची दिशा उत्तर. चालेल, मग आता त्याच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर राणी आहे. मग असं समजू आपण इथून इकडं डावीकडे है ना, 8व्या क्रमांकावर कोण आहे, राणी. मग साहजिकच त्याच्या उजवीकडे 11व्या क्रमांकावर है ना कोण आहे, मोहिनी. त्याच्या उजवीकडे इथून 11व्या क्रमांकावर कोण आहे, मोहिनी है ना, 11व्या क्रमांकावर मोहिनी. मग साहजिक रांगेत कमीत कमी शब्द वापरला, काय कमीत कमी किती लोक असतील, आणि तो मध्यभागी आहे, मध्यभागी लक्षात येत आहे, रांगेच्या बरोबर मध्यभागी बसलाय. कमीत कमी किती लोक लागल, पहा इकडे 11 आहे ना, कमीत कमी इथं पण 11 लागल. कमीत कमी शब्द आहे, लक्षात येत आहे, म्हणजे इकडे पण 11 लागल कमीत कमी. जास्तीत जास्त रांगेत कितीही लोक असू शकते, लक्षात येत आहे. म्हणजे बरं तो मध्यभागी आहे ना, मग इकडे जर 11 असेल तर इकडे 11 जण लागल ना, तेव्हाच मध्यभागी येईन तो. समजत आहे, इकडे फक्त 8 जण नाही लागल, इकडेही 11 जण आहे तर तो इकडेही 11 लागल ना. मग कमीत कमी रांगेत किती लोक असेल, 11 अधिक 11 किती 22 है ना, कारण इकडे 11वी आहे मोहिनी, त्याच्यात गिरीश येणार नाही है ना, म्हणून काय प्लस आहे, तर रांगेत कमीत कमी किती लोक असेल, 23 लोक असेल. पण याच्यात मग सर 11 मध्ये काय नाही आली मोहिनी, कारण मोजताना आपण स्वतःपासून नाही मोजत, एक असं मोजतो कडे आपण 1 2 3 है ना, म्हणजे मोजताना आपण स्वतःला पकडत नाही ना, लक्षात येत आहे. त्याच्यामुळे हे 11 म्हणजे स्वतः गिरीश एक 12वा आहे, आणि इकडे 11 म्हणजे स्वतः गिरीश 12 आहे, 12 12 24 गिरीश डबल आहे, म्हणून तो 1 वजा करा 23. रांगेत टोटल किती जण आहेत, 23 लोक. ओके चल घ्या मग पहा. एका रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर असलेल्या, म्हणजे एक अशी रांग आहे, एक अशी रांग आहे, एका रांगेत है ना, एका रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला. आता साहजिक मागच्याच गणितात सांगितलं, समजा इथं असेल सलीम है ना, समजा इथं म्हटलं आपण सलीम. आता सलीमची डावी बाजू कोणती होईल, ही है ना. सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 4थ्या क्रमांकावर असलेल्या रोहितचा क्रमांक, म्हणजे 4थ्या क्रमांकावर कोण आहे, रोहित. या रोहितचा क्रमांक है ना, क्रमांक उजवीकडून 10वा, म्हणजे उजवीकडून जर मोजला है ना, उजवीकडून, तर उजवीकडून तो कितवा येते, 10वा. अच्छा, उजवीकडून तो 10वा येते, आणि डावीकडून तो 14वा आहे म्हणते. म्हणजे इकडून जर मोजला त्याला, डावीकडून मोजू आपण, म्हणजे इकडून मोजू त्याला, कोणाला, रोहितला, इकडून डावीकडून. मग तो डावीकडून कितवा येत आहे, 14वा. म्हणजे रांगेत एकूण किती लोक आहे हे समजेल ना. म्हणजे रोहित हा इकडून डावीकडून 14वा, रोहित उजवीकडून 10वा, तर टोटल रांगेत किती एकूण रांगेत किती लोक आहे हे समजेल ना. ओके ठीक. मग आता 14 आणि 10 ची बेरीज किती होते पहा, 14 अधिक 10 किती 24 मायनस 1 किती रांगेत जण आहे, 23. हे समजते, पण आपल्याला ते नाही विचारलं. तर सलीमच्या रांगेतील क्रमांक कोणता, या सलीमचा क्रमांक विचारला. बरं, आता रांगेत टोटल किती जण आहे, 23 जण झाले रांगेत. आता सलीमचा क्रमांक रांगेतला कोणता, तर या दिलेल्या 4 ऑप्शन मधून एक असेल ना.
ओके ठीक. आता पहा डावीकडून 5वा आहे का तर पाहू. हा डावीकडून 5वा शक्य आहे का? डावीकडून 5वा नाही, कारण हे 14 जण आहेत. 14 हे 14 आहे ना. मग हा रोहित 14, 15, 16, 17, 18 तो डावीकडून 18वा आहे सलीम. येतं लक्षात? ठीक. आता उजवीकडून 6वा म्हणजे इकडून 6वा आहे का पाहू बरं. पहा आता सलीम इकडून 28वा आहे. पहा सॉरी इथं किती झाले? 14. रोहित किती? 14. रोहित किती? 14वा. हे डावीकडून म्हणजे हा एक व्यक्ती 15, 16, 17, 18. सलीम इकडून डावीकडून कितवा आहे? 18वा. सलीम डावीकडून 18वा आला. 18वा. मग साहजिकच रांगेत एकूण किती जण आहे? 23. आता 23 मधून 18 काढा, किती राहते? 5. म्हणजे इथं अजून किती लोक आहे? 1, 2, 3, 4 आणि हा एक 5. ओके. हा 18 आणि हे 5 लोक, टोटल रांगेत 23 लोक. मग आता उजवीकडून 6वा पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. येथे उजवीकडून 6वा म्हणून सलीम हा उजवीकडून कसा आहे? 6वा. समजलं? असं काढू शकता. चला घ्या मग लिहून घ्या.